नमस्कार, संघर्ष टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज मी आपल्याला असा गाव दाखविणार आहे की जिथे दररोज महापंगत होतात नवरात्रीच्या वेळी। असा खेडा गाव आहे की जिथे दररोज आजूबाजूचे 4-5 गाव जेवणासाठी येतात। छोट्याशा गावात दर दिवशी दर वर्षी महापंगत होतात। हा गाव आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरी पठार हा गाव। भाविक एवढे मंडळी दूरवरून तुमचे गावचे सर्व मंडळी हजारो भाविक येते दर्शनासाठी येतात, आरतीसाठी येतात। काय कारण वाटतं तुम्हाला? कारण म्हणजे इथल्या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण हो आणि पूर्ण गाव एकोपाने नांदावं, एकोपाने राहावं आणि दुर्गा देवीचा सण एकदम उत्साहात साजरा करावा या उद्देशाने स्थापना केली आणि तेव्हापासून ही चालू आहे 86-87 पासून। काय सर मला सांगा, ही परंपरा कधीपासून सुरुवात? 1986 सालापासून। 1986 सालापासून इथे नवरात्र उत्सव साजरा होता। का बरं, का कारण काय कारण आहे? भाव, भक्तांचा भाव हो आणि नवचैतन्य सगळ्या तरुणांना। हे गाव पहिल्यापासून सांप्रदायिक आहे। कोणी स्थापना केली तुमच्या स्थापना? तसं मूर्तिकार मीच आहे। पहिले 3 वर्ष मूर्ती बनवली, आम्ही बनवली 3 वर्ष, सर्व 3 वर्ष 86, 87 आणि 88। अच्छा, त्याच्यानंतर मग विकत आणणं चालू केलं। विकत आणलं चालू। 2020 पासून मी स्वतः मंडळात आहे। आमच्या अगोदर आमचे वडील होते मंडळातनी, त्याच्यानंतर आम्ही मंडळ स्थापन केलं 2020 पासून, 2002 पासून मंडळ स्थापन केलं। आज आमच्या मंडळ झालं 24 वर्ष झालं। तर माझा मुलगा 4 वर्षाचा असताना आमच्या गावात मातेचीच रॅली चालू होती, याची विसर्जनाची। तर माझ्या बाबाला कंटाळा आला आणि माझा बाबा माझ्या मुलाला बोलला, बेटा आपण घरी जाऊया, आंघोळ पाणी करूया, गुलाल खूप आहे डोक्यातनी। तर माझे वडील त्या रॅलीला कंटाळून घरी आले आणि माझा घर जो आहे त्या बाथरूममध्ये माझा पाणी जो साठवण्याचा टाका असतो, तो टाका माझा 4 फुटाचा टाका आहे, पाणी साठवण्याचा टाका। तर माझा वडील तिथे आंघोळ करत होते आणि माझा मुलगा टाक्यावर बसला होता। तो टाक्यावर बसून खाली जमिनीवर पडला। तर जमिनीवर पडल्यानंतर बेशुद्ध झाला। बेशुद्ध झाल्यानंतर त्याने डोळे असे पांढरे शिप झाले, तोंडातनं फेस टाकायला लागला होता, अशी मुठ्ठी वगैरे वाळली होती। तर माझे वडील अंडरपॅन्टर होते आंघोळ करताना। माझे वडील स्वतः रॅली आमची इकडे होती अख्ख्या अर्ध्या गावातनी। तर तो अंडरपॅन्टर माझ्या मुलाला घेऊन आला धावतच। बाबू म्हणे आपला निखिल मेला म्हणे। म्हटलं कसं काय? बाबा टाकून खाली पडला म्हणे। तर जसं तिथे पुजारी बंडू जयस्वाल त्यांनी काही न पाहता त्या मुलाला हादर उचललं आणि त्या मातेच्या पायावर ठेवलं। मातेच्या पायावर ठेवून त्या मातेच्या तीर्थ काढलं, त्याच्यातलं काय कळसातलं तीर्थ काढलं, तोंडात टाकलं। जसं तीर्थ टाकलं तोंडात, तसा माझा मुलगा डोळे उघडले माझ्या मुलांनी। तर तिथं लोकांनी असं जल्लोष केला। तेव्हापासून एवढं या देवीला आम्ही मानतो, एवढी श्रद्धा मानतो। आणि हा एक माझ्या नजरेसमोर घडलेला प्रकार। आणि दुसऱ्यांदा इथं पुरणपोळीचा कार्यक्रम होता आमचा दसऱ्याच्या दिवशी। या गोष्ट झाल्या कमीत कमी 7-8 वर्ष झाले। तर मला एक सांगा तुम्ही, पुरणाच्या पोळी जेव्हा आपल्याला थोडीशी आग जरी टच झाली तर आपलं हे पूर्ण चमडी जी आहे ते भाजून निघते। पण माझ्या डोळ्यासमोर मी लाईव्ह पाहिलेला आहे। तिथं पोळी चालू असताना असा तो पूर्ण गंजचा गंज असा एक आमच्या भावाच्या मोठ्या भाऊ आहे भीमराव रत्ने, त्याच्या पूर्ण पायावर पडला होता। तरी काही नाही झालं। विशेष म्हणजे त्याला असं फोड पण नाही आलं सर, त्याला फोड पण नाही आलं। तेव्हापासून आहे देवीवर ती खूप दिवसांदिवशी मान होत चालली। दिवस म्हणजे कोणाचा वादविवाद काहीच नाही। सर्व समाज इथे बंजारी समाज जास्त आहे। 1200 लोकसंख्या जवळपास बंजारीची आहे। इथं 700-800 म्हणजे 2000 लोकसंख्येचं गाव आहे आणि त्यामुळे एवढे समाज असून इथं एकोप्यानं गाव आहे। सर्व दारू बिरू पिऊन काहीच नसून खेळीमेळीनं पूर्ण वातावरण शांत। दारू वगैरे काही नाही, दारू बंदी आहे। दारू बंदी आहे। हो, महिला मंडळाने सध्या दारू बंदी केलेली आहे। किती दिवसापासून? जरूर 1 महिना झाला। 1 महिना झालाय। तर विशेष गोष्ट म्हणजे हे मला माहित नव्हतं, पण इथे दारूबंदी सुद्धा आहेत, एकोपाने दारूबंदी आहेत। हे विशेष या गावांचं विशेष मानायला हरकत नाहीत, कारण दारूबंदी होणे खेड्या गावात कठीण आहेत आणि धार्मिक भावनेने इथे दारूबंदी सुद्धा आहेत। कोणी केली दारूबंदी? महिला मंडळ पूर्ण महिला। बघू शकता, आता बघितलं असेल हजारो महिला मंडळी इथे दर्शनासाठी आरतीसाठी आले होते आणि त्याच महिला मंडळाने इथे दारूबंदी सुद्धा केलेली आहे। हे विशेष लोक पिऊ धिंगाणा करते, घरातनी बायाले मारते, बाया सारा इड काम करून येते, त्याला जेवू देत नाही, त्याला झोपू देत नाही।
घरातनी किती वेळे काढणार आहे बाया, म्हणून तुम्ही म्हणून आम्ही दारूबंदी केली. नवरात्रामध्ये चांगला कार्यक्रम होतो आणि मंडळाचं चांगलं म्हणजे मंडळ जाऊन जोत वगैरे हे ते सर्व लोकांचं चांगलं सहकार्य राहते आणि पूजा आरती कोणते भांडण तंडण न होता सर्व काही व्यवस्थित या गावामध्ये होते. आणि जे गरीब लोक आहेत त्यांनी जरी कमी वर्गणी दिली पण चांगले चांगले जे आपले ठराविक लोक जे असतात ते चांगले वर्गणी प्रतिसाद देतात. ते लोक सगळे तरुण युवक मुलं आहे कोणामध्ये तुच्छ निच्छ लेखला जात नाही. म्हणजे कसं काय तू या समाजाचा आहे बा की तू त्या समाजाचा आहे असा कुठला भेदभाव करत नसते. वेगवेगळे समाज आहे काही? हो 9 समाज आहे. 9 समाज आहेत. बंजारा आहे, धाडी बंजारा आहे, कुणबी, मराठा, तेली, राजपूत आणि वडर सर्व एकोपाने. हो जय सगळं समाज एकत्र आहे याच्यामध्ये नवरात्रामध्ये. हो एसी मध्ये सगळं आहे. आणि जातीभेद कसं? जातीभेद कुठलाच नाही आहे. हा जो मंदिर आहे संत शिवलाल महाराजाचा हा मंदिर म्हटलं तर बंजारा समाजाचा दैवत आहे. तर या ट्रस्ट मध्ये नाही का इतर टोटल समाजाचे मुलं आहे याच्यामध्ये. 9 समाजाचं ट्रस्ट आहे. तर जातीभेद करणाऱ्यांना ह्या व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आमच्या उमरी पठार या गावामध्ये जाती भेद हा शब्दच नाही आहे. कारण की आम्ही उमरी पठार या गावामध्ये 9 समाज आहे टोटल. मराठा, कुणबी, तेली सगळे असा एकही समाज नाही. पण या 9 दिवसामध्ये आमच्या या गावामध्ये असा उत्सव असतो की पूर्ण 5ही खेड्याचे लोक आमच्या या गावामध्ये महाप्रसाद घेण्यासाठी येतात. आणि आमच्या या गावचा असा उल्लेख म्हणजे विशेष या तालुक्यात चालू आहे चर्चा की उमरी पठार हा असा खेडा गाव या गावामध्ये पाणी प्यायला नसते. उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे आणि या गावात एवढी श्रद्धा कशी? या गावात म्हणजे कोणी बाहेरून देणगी येते का बा? ही म्हणजे पहिला प्रश्न आमच्या गावासाठी लोकांचा, बाहेर गावांचा. पण आमच्या गावामध्ये बाहेरची देणगी कुठलीच नाही. जातीभेद नाही. मांस, मटण, मच्छी म्हणजे कुठलाच दारूबंदी आहे आमच्या गावात. कुठलाच असा व्यसन नाही. आणि या 10 दिवसामध्ये असं आहे की कुठल्याही घरामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला उपवास नसेल. हा लहान माझ्या 4 वर्षाच्या मुलापासून तर 65 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत असा एकही मनुष्य नाही की त्याला उपवास नसेल. आणि तो उपवास इथेच दर 9 दिवस घरी कधीच कोणाच्या घरी चूल पेटत नाही. तुम्ही आता जाऊन पाहू शकता. 9 दिवस नवरात्रात कोणाच्या घरी चूल म्हणजे अजिबात पेटत नाही. सकाळी फळा सुद्धा राहते इथंच. सर्व समाज. मग तो कोणताही समाज विशेष नाही. Thank you.